शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आरोग्य कक्ष विभागाचे राज्य समन्वयक मंगेश चिवटे यांनी बुधवारी पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आपली उमेदवारी जाहीर केली। कोल्हापूर पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून आगामी काळात होणाऱ्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आपण शिवसेनेच्या वतीने उमेदवार असणार आहोत अशी घोषणा केली। ऐकूयात मंगेश चिवटे काय म्हणाले। साधारणतः सोलापूर येथे शिक्षण संस्थाचालक आणि आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सोहळा पार पडला। या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे श्री अडसूळ सर आणि इतर सगळ्या शिक्षक महोदयांनी उपस्थित असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेश कदम साहेब यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की बाबा वर्षभरामध्ये पुणे शिक्षक विभागाची निवडणूक लागते आहे आणि त्या अनुषंगाने माझी म्हणजे मंगेश चिवटेंच्या उमेदवारीचा आग्रह त्यांनी धरला आणि उमेदवारी जाहीर करण्याच्या अनुषंगाने विनंती केली आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब असतील, आदरणीय कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगोले साहेब असतील, त्यांनी देखील हा जो विषय आहे उमेदवारीचा तो आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचू या पद्धतीचं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। खूप शिक्षकांकडून अशाच पद्धतीची मागणी येते की आपण पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी लढली पाहिजे आणि त्या माध्यमातून शिक्षकांचे जे अनेक वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित आहेत, शालार ताडीचे विषय असतील, टप्पा वाढचा विषय असेल किंवा इतर जे अनेक शैक्षणिक प्रश्न असतील शिक्षकांच्या अनुषंगाने ते सोडवण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं देखील मी त्यांना बोललेलो आहे। खरं तर या निवडणुकीला 1 वर्ष अजून वेळ आहे, त्याच्यामुळे आत्ताच या अनुषंगाने बोलणं काही उचित होणार नाही। मात्र पक्षाचा अंतिम निर्णय आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील। उमेदवारी मिळो न मिळो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध आहे।